ओके. टेरिटरी लुकअप रिजन आला इज इक्वल टू नॉर्थ वेस्ट टाकू ह्याच्यामध्ये. आगे टाकतो तरी थांबा. नॉर्थ वेस्ट माझं स्पेलिंग नाही माहीत कसं आहे पण टाकतो मी काहीतरी डॅक समजतो नॉर्थ वेस्ट. ओके. कॉमा देतो. काय विचारतंय फिल्टर टू कंडिशन. काय सेकंड फिल्टर कंडिशन 5 days डेट्स इन पिरियड वापरू. डेट इन पिरियड वापरू. फर्स्ट काय विचारतो तो डेट्स कॅलेंडर लुकअप डेट पास करू. कॅलेंडर लुकअप डेट. देन स्टार्ट डेट काय लिहिणार मॅक्स जी असेल ती मॅक्स कॅलेंडर लुकअप डेट. देन 5 days हवे मला राईट. नंबर ऑफ इंटरवल्स 5 days -5 मॅक्स डेट पासून मागचे 5 कॅल्क्युलेट -5 कॉमा डे. एवढं सिम्पल टॅक्स. त्याला फंक्शन इन फंक्शन्स कसे यूज करायचे येऊ शकतं इंटरव्ह्यूला विचारलं तर राईट. काय आलं करू क्लोज. जाऊ द्या नंतर बघा तुम्ही. ठीक आहे पण एवढा सोपा टॅक्स होता. ठीक आहे फक्त कंडिशन काय पाहिजे काय करतो. पेज 1 कम्प्लीट आहे सगळ्यांचं. स्टार्ट करू आपण. पेज फर्स्ट कम्प्लीट आहे. अरे काय वाचतोय ओके. सो आपण सेकंड पेज वर. मला सेकंड पेज मध्ये काय व्हायचं मॅप समरी बघायची. ओके म्हणजे मॅप थ्रू लोकेट करायचं मला कुठे कुठे हाय ऑर्डर्स झाल्यात लो ऑर्डर्स झाल्यात राईट. हे मला इंडिकेट करायचे. त्यासाठी कोणतं व्हिज्युअल यूज करणार मी मॅप व्हिज्युअल. काय चाललंय तुमचं कळत नाही मला. इन्सर्ट करतो टेक्स्ट बॉक्स येतो. ओके मॅप समरी टाकतो ना. जस्ट वेट अ मिनिट. टायटल ऑन करून टाकतो. मॅप नावाचं हे आलं. ओके त्यामध्ये काय करतो मी इथं फील्ड मॅप म्हणून आहे. मॅप म्हणून आहे एक ऑप्शन मॅप त्याला जस्ट सिलेक्ट करतो. ओके मी हे पूर्ण पेज मॅपसाठीच अलोकेट करतो. ओके मॅपसाठी इथं काय विचारतं लोकेशन लिजेंड लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड बबल साईज एवढे विचारतो. ओके हे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड सोडून द्या लिजेंड पण सोडून द्या. आता लोकेशन विचारतं ते. सो मी काय करतो कॉन्टिनेंट वाईज और कंट्री वाईज शो करतो. ओके मला टोटल ऑर्डर शो करायचे कंट्री वाईज. सो जस्ट टेरिटरी लुकअप. ओके आपण एक हेरार्की क्रिएट केलेली आठवते कॉन्टिनेंटची ती ड्रॅग करू का. ओके ती लोकेशन मध्ये ड्रॅग करतो आणि विचारतो काय तुम्हाला बबल साईज मध्ये नेहमी ना टोटल ऑर्डर शो कर. बबल साईज मध्ये म्हणजे काय ते बबल्सच्या वे मध्ये दाखवेल. ओके टोटल ऑर्डर शो करतो. अरे काय म्हणतोय कॉन्टॅक्ट ऍडमिन just wait a minute. ऍक्च्युली जेव्हा साइन इन करतो ना आपण ते मॅप दिसत नाही.
ओके, त्यासाठी पेड व्हर्जन लागतं. ओके, आले इथं बबल साईज काहीतरी, राईट, क्लिक करतो, आले बबल साईज. ओके, दिसतं इथं कोणती जास्त आहे, कुठे कमी आहे, राईट. सो याला थोडं एडिट करतो. ओके, मी काय करतो, फॉर्मॅट व्हिज्युअलमध्ये जातो. ओके, देन मॅप सेटिंग आहे, राईट. मॅप सेटिंगमध्ये गेल्यानंतर स्टाईल आहे, त्या स्टाईलवर क्लिक करेल. डिफरंट आहे, डार्क, लाईट, ग्रे स्केल समथिंग. मी त्यात एरियल म्हणून शिफ्ट करतो. ओके, दिसते व्हिज्युअल मॅप प्रमाणे आपला जसा मॅप असतो त्याप्रमाणे, राईट. आता मला काय करायचंय, इयर वाईज और कॉन्टिनेंट वाईज मला काय करायचंय, ऑर्डर्स दाखवायचे, म्हणजे कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये जास्त झालेले, कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये कमी, राईट. त्यासाठी आपण काय यूज करणार, स्लायसर. स्लायसर काय करतं, रिपोर्ट लेवल व्हिज्युअल आहे तुमचं, रिपोर्ट लेवल काय करतं, ते फिल्टर करतं, और पेज लेवल म्हणू शकतो. सो काय करतो मी, स्लायसर सिलेक्ट करतो. ओके, ह्याच्यामध्ये ड्रॅग काय करणार मी, स्लायसरमध्ये कॉन्टिनेंट, राईट, वरती बघा कॉन्टिनेंट ट्रॅक करतो. काय ते 3 कॉन्टिनेंट आपले, राईट. जेव्हा मी क्लिक करेल, दिसतंय पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया गेलं, नॉर्थ अमेरिका. मग काय करतं ते, एक फिल्टर लावते प्रत्येक कॉन्टिनेंटवर, आणि काय करते, मला रिपोर्ट शो करतोय त्या प्रत्येक कॉन्टिनेंट वाईज, राईट. तुम्ही काय असं ठेवणार आहे का याला, थोड्याला एडिटिंग करायची. अगेन काय करतो मी, फॉर्मॅट व्हिज्युअल्स मध्ये जातो. ओके, इथं स्लायसर सेटिंग आहे, स्लायसर सेटिंगवर क्लिक करतो. इथे डिफरंट आहे, व्हर्टिकल, ड्रॉप डाऊन. आता माझ्याकडे एकच स्लायसर आहे, मला फक्त मॅप व्हिज्युअल एकच स्लायसर लावायचा होता कॉन्टिनेंट वाईज. सो मी आता टाईल सिलेक्ट करतो. ओके, टाईल सिलेक्ट केलं. आता इझी स्पेसिफिक, राईट. कळालं कसं केलं मॅप व्हिज्युअल. ओके, एव्हरीवन ऑनलाईन, हॅलो ऑनलाईन, आता बोला ना, ऑनलाईन. हो सर. ओके, गुड. आपलं मॅप व्हिज्युअल झालं, देन समरी झालं, देन आपण काय करू आता, कस्टमर वाईज इन्फॉर्मेशन दाखवू, राईट. कस्टमर वाईज. ओके, मला असे कस्टमर शो करायचे आहेत ज्यांच्याकडून आपल्याला हाय सेल्स झालाय, म्हणजे इन्कम कॅटेगरी थ्रू आपल्याला काय करायचंय, कस्टमर शो करायचे. आपण एक इन्कम कॅटेगरीचा कॉलम बनवलेला का, आठवतंय का, हाय इन्कम, लो इन्कम, आठवतंय. सिलेक्ट करतो. मला काय करायचंय, डिस्ट्रीब्युशन दाखवायचं. डिस्ट्रीब्युशनसाठी मी काय सिलेक्ट करणार, कोणतं व्हिज्युअल, डिस्ट्रीब्युशन, प्रोपोर्शन, पाय चार्ट और डोनट चार्ट, कोणतंही दोन्हीपैकी पाय चार्ट सिलेक्ट करतो. ओके, कस्टमर समज, पाय चार्ट. मला काय दाखवायचंय, एज्युकेशनल वाईज, और जे आपण इन्कम कॅटेगरी वाईज मला काय दाखवायचंय, टोटल रेव्हेन्यू, कोण किती जनरेट करतं इन्कम कॅटेगरी वाईज, राईट. और टोटल ऑर्डर्स दाखवू पण शकतो. ओके, मी काय करतो, लिजेंड मध्ये काय विचारतोय तो, लिजेंड मध्ये नेहमी कॅटेगरिकल व्हॅल्यू दाखवायचं. जसं आपण एक्स एक्सिस मध्ये काय दाखवत होतो, कॅटेगरिकल व्हॅल्यू, म्हणजे मंथ, इयर, कॅटेगरी नेम, सब कॅटेगरी नेम, राईट. आता माझ्याकडे कॅटेगरी टाईपचा, सॉरी, इन्कम कॅटेगरीचा एक कॉलम प्रेझेंट असेल. ओके, कशामध्ये प्रेझेंट आहे तो, कस्टमर लुकअप मध्ये, इन्कम कॅटेगरी कुठे आहे, केलेला ना आपण, ठीक आहे, बनवू पटकन. सांगा, इन्कम कॅटेगरीचा कॉलम बनवायचा मला नवीन, बोला पटकन. नाही आहे माझ्याकडे प्रेझेंट. कस्टमर लुकअप मध्ये जातो अगेन मी, कुठे गेलो सांगा. ऍड कॉलम, कंडिशनल कॉलमवर क्लिक करू. काढले पण दिसत नाहीये.
नाही दाखवतो मला. ठीक आहे, काढलेलं मला पण आठवतं पण दिसतच नाहीये. काय डिलीट केलेलं आपण? ठीक आहे, काढून घेऊ ना पटकन. कुठे ऍड कॉलम मध्ये जातो पटकन. कंडिशनल कॉलम, राईट. इफ जर विदाउट पॉवर क्वेरी एडिटर यूज करता करू शकतो आपण. कशा थ्रू? स्विच केस आठवते का? ओके, बट आता आपण कॉलम ठेवू, आपल्याला लागणारे कॉलम. इन्कम कॅटेगरी. ओके, कॉलम नेम मध्ये काय घेणार? अॅन्युअल इन्कम ऑपरेटर ग्रेटर दॅन 1,70,000 मॅक्स आहे. ओके, सो 1,50,000 जातो इथं. व्हेरी हाय इन्कम. देन अगेन एक कंडिशन ऍड करतो. अगेन अॅन्युअल कॉलमला करणार यूज, राईट. इज लेस दॅन अगेन 1,50,000 असेल ती हाय इन्कम. अगेन एक ऍड क्लॉज करतो. लेस दॅन अॅन्युअल इन्कम लेस दॅन 1,00,000 मिड इन्कम, अदरवाइज लो. ओके, ओके म्हणतो. झालं कॉलम तयार इथं. ओके, आपल्याला काय करायचं आहे, हा कॉलमवर फिल्टर कंडिशन लावायची, राईट. मला एक पाय चार्ट बनवायचा होता. त्यामध्ये मला काय करायचं होतं, इन्कम कॅटेगरी वाईज किती रेव्हेन्यू आपला जनरेट झालाय तो दाखवायचा आहे. ओके, इन्कम कॅटेगरी वाईज. लिजेंड मध्ये काय पास करू मी? कॅटेगरी नेम पास करू, कॅटेगोरिकल व्हॅल्यू, राईट. कॅटेगरी नेम पास करू. इन्कम कॅटेगरी आपली कुठे गेली? इन्कम कॅटेगरी कस्टमर नेम मध्ये हा इन्कम कॅटेगरी आहे. आणि व्हॅल्यूज मध्ये काय पास करणार मी? एव्हरीवन, व्हॅल्यूज मध्ये काय पास करणार? टोटल रिव्हेन्यू. झोपेत आहेत सगळे. आलं समथिंग काय? डिस्ट्रीब्युशन झालंय. हाय इन्कम वाल्यांनी किती गेलंय, लो इन्कम अँड देन व्हेरी हाय इन्कम. जेव्हा तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दाखवायचं असेल समथिंग कॅटेगरीमध्ये और सब कॅटेगरीज और जे काय असेल कस्टमर मध्ये, तेव्हा काय यूज करणार तुम्ही? पाय चार्ट और डोनट चार्ट. इथं कलर्स पण चेंज करतात. काय केलं मी? फॉर्मॅट व्हिज्युअल्स मध्ये हाय इन्कमला तुम्ही काय दाखवा? ग्रीन म्हणून दाखवा, राईट. व्हेरी हाय इन्कमला समथिंग राहू दे, ऑरेंजेस राहू दे, अँड देन लो इन्कमला ब्लॅक करून टाक. ओके, झालं इन्कम कॅटेगरी. आता मला असं पर्सन दाखवायचं. ओके, मला कार्ड व्हिज्युअलला असं शो करायचं आहे की ज्याच्या थ्रू आपल्याला जास्त रेव्हेन्यू जनरेट झालाय, म्हणजे ज्याने आपला जास्त फायदा केला, असा कस्टमर शो करायचा. सिंगल एंटिटी दाखवायचं. कोणतं व्हिज्युअल यूज करणार मी? कार्ड व्हिज्युअल. कार्ड व्हिज्युअल सिलेक्ट. देन काय ट्रॅक करणार मी ह्याच्यामध्ये? कस्टमरचं नाव दाखवायचं मला. कस्टमर लुकअप मधलं कस्टमर नेम आहे का? फुल नेम त्याचा मर्ज काय नाव त्या टेबलचं? केलंय ना आपण, मर्ज म्हणून आहे. तुमची तर फुल नेम असेल, माझी तर मर्ज नाव आहे, मी त्याला चेंज नाही केलेलं. मर्ज म्हणून काय तिथं मिस्टर ॲरॉन ॲडमास येते.
बट हे कशा थ्रू येते माहिती का? ते काय करतं, तुमच्या अल्फाबेटिकल प्रमाणे नाव देतं. आपल्या ह्याच्यावर काय लावायचं, फिल्टर लावायचं, म्हणजे काय, टॉप रेव्हेन्यू ज्यांनी जनरेट करून दिलं त्याचं नाव पाहिजे, राईट? काय यूज करणार मी त्यासाठी? एनीवन? स्लायसर? काय फिल्टर? विसरले काय 2 दिवस सुट्टी होती म्हणून? फिल्टर कंडिशन यूज करू का मी? फिल्टर पेन यूज करू का? फिल्टर पेन जेव्हा तुम्हाला टॉप म्हणजे एक स्टॅटिक दाखवायचंय, स्टॅटिक व्हॅल्यू दाखवायची, म्हणजे टॉप एन प्रोडक्ट, टॉप 10, टॉप 5, टॉप 2, तेव्हा काय यूज करणार मी? फिल्टर पेन. फिल्टर पेन यूज करतो. ओके, काय करतो, कस्टमर नेम ट्रॅक करतो. आले की बेसिक फिल्टरिंग. ओके, मग कशा थ्रू दाखवायचं? टॉप एन फर्स्ट कस्टमर म्हणजे एकच पाहिजे, टॉप 1. बाय व्हॅल्यू काय टाकणार? बाय रेव्हेन्यू. रेव्हेन्यू कोणी हाय जनरेट केलं ते दाखवायचं मला. टोटल रेव्हेन्यू. ब्लँक. वाय? हा, असं का दाखवतो तुमच्यामध्ये? बघा बरं पटकन. ब्लँक दाखवतोय. काय दाखवतो? ब्लँक दाखवतोय का बरं? ब्लँक दाखवतोय सगळ्यांमध्ये. नाव दाखवतोय ॲरोन ॲडम्स. तोच आहे का? फर्स्ट कस्टमरचं नाव येते सगळ्यांमध्ये टॉप म्हणून फिल्टर लावल्यानंतर. ह्याच्यामध्ये नाही शो होणार ना टॉप 5. कार्ड व्हिज्युअल आहे. ओके, मी फक्त काय करतो, एक नाव घेतो, ते मर्ज सोडतो आणि नाव घेतो. मी फक्त फर्स्ट नेम घेतो. फर्स्ट नेम जे आपल्याकडे होतं ना ऑलरेडी प्रेझेंट, ते घेतो. वेट टाकायचे जस्ट ह्याच्यामध्ये फक्त ट्रॅक करतो. बाय रेव्हेन्यू. आलं फर्स्ट नेम आलं. ते मर्ज मध्ये काय ते प्रॉब्लेम आहे. फर्स्ट नेम थ्रू केलं मी, आलं. काय केलं मी? मला काय पाहिजे होतं, फक्त त्या कस्टमरचं नाव पाहिजे होतं ज्यांनी सर्वात जास्त रेव्हेन्यू जनरेट करून दिला मला, राईट? तुमच्यामध्ये आलं का नाव? काय ते शान बिन काहीतरी असं बघा. फर्स्ट नेम घ्या फक्त आता. येते कमलेश? येते मेजर कशा लागतो याला? हा, टोटल रेव्हेन्यू नावाचा आलं सगळ्यांमध्ये. छोले छोले काय आले? हा, क्लोई समथिंग काय तर आलं. काय नाव आलंय? हा, या बरोबर, यान शान काय ते नाव. ओके, आता मला याचा टोटल रेव्हेन्यू दाखवायचं आहे, राईट? मला काय दाखवायचं याचा टोटल? मला कस्टमरचं काय आला, छोले समथिंग काय ते नाव आहे त्याचं फर्स्ट. बट मला याचा रेव्हेन्यू फाइंड करायचा आहे, म्हणजे याला रेव्हेन्यू माझा दाखवायचा आहे का कार्ड व्हिज्युअल मध्ये. अगेन कार्ड व्हिज्युअल सिलेक्ट करतो. टोटल रेव्हेन्यू ट्रॅक करू. पुढे टोटल रेव्हेन्यू ट्रॅक करतो. 15 पॉईंट तुमचा 24 पॉईंट समथिंग असेल, राईट? अगेन टोटल रेव्हेन्यू मध्ये जाईल मी तेव्हा. सॉरी, अगेन काय होतं, टोटल रेव्हेन्यू फिल्टर मध्ये ट्रॅक करतो. ओके, ऍड डेटा फील्ड्स हिअर, इथं ट्रॅक करणार दिसतंय. ट्रॅक करतो अगेन. काय येत नाही.
तू जेव्हा ड्रॅग करते तेव्हा इथं काहीतरी येते का? नाही वेट सॉरी. माझा टोटल रेव्हेन्यू बाय काय कस्टमरचा दाखवायचा राईट. त्या मी तर रेव्हेन्यू ट्रॅक करणार की कस्टमरचं नेम ट्रॅक करणार. फिल्टर कस्टमरचं नेम एव्हरीवन. मला त्याचा टोटल रेव्हेन्यू दाखवायचा होता राईट. माझा हा कस्टमर आहे ज्यांनी मला हाय रेव्हेन्यू जनरेट करून दिलाय. मला त्याचा रेव्हेन्यू दाखवायचा की त्यांनी किती जनरेट करून दिला एक्झॅक्ट. सो इथं फिल्टर कंडिशन काय ना कस्टमरवर येईल ना राईट. कळतंय. सो मी तर काय फिल्टर मध्ये काय करणार कस्टमर नेम फर्स्ट नेम ड्रॅग करतो. आलं समथिंग. आता मला काय नाव त्याचं माहिती चोले समथिंग सिलेक्ट करतो. वेट सी 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 काय होतं रे चोले ना कुठे गेला CH आला समथिंग काहीतरी आहे. आला. त्यांनी किती रेव्हेन्यू जनरेट करून दिला मला 95 पॉईंट समथिंग राईट. म्हणजे ह्याला मी काहीतरी एक्स्ट्रा डिस्काउंटचे कुपन्स पण देऊ शकतो. ह्याच्या थ्रू कळत आहे मला की एक माझा चोले नामचा कस्टमर आहे त्याने मला एवढा रेव्हेन्यू जनरेट करून दिला राईट. असं हाय ऑर्डर्स पण दाखवू शकतो आपण किती ऑर्डर त्यांनी केल्यात आपल्याकडून राईट. कसं दाखवणार मी फास्ट. अगेन एक कार्ड व्हिज्युअल सिलेक्ट करू करतो. देन टोटल ऑर्डर्स. ओके ठीक आहे. टोटल ऑर्डर्स केलं 13K समथिंग. तुमचे किती वेळ आले असतील राईट. मग फिल्टर कशाला लावणार मी अगेन प्रोडक्ट नेमवर आपलं सॉरी कस्टमर नेमवर फर्स्ट नेम सिलेक्ट करू. कस्टमर लुकअप मधलं फर्स्ट नेम ओके काय CH LOE 73 समथिंग काय ते ऑर्डर्स केले असतील असं काहीतरी असेल तुमचं. त्यामुळे तेवढं रेव्हेन्यू जनरेट झालं. ओके तुमच्याकडे काहीतरी वेगळं आलं असेल नका लोड नका घेऊ जास्त. किती 150 ठीक आहे काय प्रॉब्लेम. ओके काला इफ दाखवू शकता तुम्ही कस्टमर समरी म्हणजे कस्टमर पेज मध्ये प्रत्येक कस्टमरचं राईट. तीन कार्ड घेण्यापेक्षा एक टेबल घेतला नाही. कसं दाखवणार फक्त एक रो येईल ना. पण आपण केव्हा टेबल यूज करतो जेव्हा मल्टिपल दाखवायचे रोज मल्टिपल कस्टमरची इन्फॉर्मेशन दाखवायची तेव्हा टेबल यूज कर. पण आपल्याला आता काय दाखवायचे फक्त सिंगल एंटिटी दाखवायची होती राईट. म्हणजे त्याचं नाव त्याचा रेव्हेन्यू आणि त्याचं ऑर्डर. त्यासाठी मी यूज काय केलं कार्ड व्हिज्युअल यूज केलं राईट. ओके कळालं सगळ्यांना. ओके एक पॉईंट राहिला आपला. जेव्हा मी मॅप समरी मध्ये जातो आणि युरोपवर क्लिक करतो. ओके इकडे बघा युरोपवर क्लिक करतो मी समथिंग काहीतरी युरोपचा डेटा दिसतोय राईट. मी अगेन पेज 1 वर जातो. इथं चेंज होत आहे कसं काय. एव्हरीवन कसं काय सगळ्या पेजेस लिंक करत होता मॅप सगळ्या पेजेस लिंक करत असेल. मला नाही माहित सांगा. स्लायसर नाही होते रे चेंज नाही होते ना सॉरी चेंज होत नाही राईट. कनेक्ट नाही आपले स्लायसर एकमेकांशी. तुम्ही असं करू शकता का म्हणजे प्रत्येक पेजला तुम्ही स्लायसर देणं गरजेचं आहे का. म्हणजे प्रत्येक पेजवर जाणार स्लायसर देणार प्रत्येक पेजवर स्लायसर देणार. सिंक्रोनायझेशन झालं तर प्रत्येक पेज मध्ये. ओके काय करा व्ह्यू मध्ये जा. ओके व्ह्यू टॅब मध्ये जा आणि सिंक स्लायसर म्हणून आहे राईट. सिंक स्लायसर ते काय विचारते मला सेकंड पेजला माझा स्लायसर आहे राईट. तुम्हाला फर्स्ट पेजला पण ऍप्लिकेबल करायचं आणि थर्ड पेजला पण. मी काय केलं जस्ट इथं एक ॲरोचं बटन आहे बघा हे 2 ॲरो आहेत सर्कलवाला दिसतंय काय त्याला जस्ट ऑन करतो. ओके ऑन करतो इथे पण ऑन. ओके अँड देन फिल्टर लावतात बघा युरोपला फिल्टर लावतात. झालं का व्हॅल्यू चेंज 6.01 येत होती माझी आता काय येते 4 पॉईंट. म्हणजे मला फक्त युरोप जे आपली कंट्री राईट त्या वाईज पूर्ण डेटा शो होतोय. कळालं कसं कशा थ्रू सिंक स्लायसर थ्रू. काय केलं मी पेज 2 वर गेलो. पेज 2 मध्ये माझा स्लायसर होता राईट. सो मी काय केलं व्ह्यू टॅब मध्ये गेलो अँड देन सिंक स्लायसरवर क्लिक केलं. जेव्हा मी सिंक स्लायसरवर क्लिक करेल तिथं स्लायसर म्हणून एक ऑप्शन येतो बघा तुमचा डायरेक्ट सिंक स्लायसर म्हणून ऑप्शन येतो. आणि तिथं तुमचे डायरेक्ट पेज नेम येतात.
जे तुम्हाला सिंक ज्या ज्या पेजला करायचे ना, इथं सिंक स्लायसर म्हणून एक आहे बघा, एक टॅब आहे सर्कलवाला, हा दिसतोय का, हा आयच्या साईडचा, त्याला जस्ट क्लिक करायचं म्हणजे तो स्लायसर प्रत्येक पेजला कनेक्ट होतो. ओके, येईल करता, इंटरव्ह्यू विचारलं तरी करता येईल. ओके, सिंक स्लायसरची कन्सेप्ट काय आली. नेक्स्ट कस्टमर समोर राहिले आपले, राईट. तुम्ही जेव्हा आय बटनवर क्लिक करताल ना, ते स्लायसर सगळ्या पेजवर दिसेल. त्या आय बटनला क्लिक नाही करायचं, रिमूव्ह करून टाकायचं, म्हणजे अनक्लिक करायचं. फक्त सेकंड पेज, ज्या पेजवर स्लायसर आहे त्या पेजचं ठेवायचं, आय बटन क्लिक, बाकी पेजवर रिमूव्ह. देन आता काय राहिलं आपलं, इन्कम कॅटेगरी. आता एज्युकेशनल वाईज आपण टोटल ऑर्डर्स दाखवू, एज्युकेशनल वाईज टोटल रिव्हेन्यू दाखवू आपण. जे आपले एज्युकेशनल टाईप आहे, पार्शियल स्कूल, हाय स्कूल, लो स्कूल जे आहेत ना, त्याच्या थ्रू काय दाखवायचं आपल्याला, टोटल रेव्हेन्यूचा पोर्शन दाखवायचा, कोणत्या कॅटेगरीमध्ये किती रेव्हेन्यू जनरेट झालाय, म्हणजे हाय स्कूलनी जास्त केलंय, पार्शियलनी कमी केलंय, त्या टाईपमध्ये. ओके, त्यासाठी अगेन काय करतो मी, पाय चार्ट, आता डोनट चार्ट यूज करून बघतो. ओके, डोनट चार्ट. देन काय यूज करणार मी, लिजेंड मध्ये काय टाकणार, अतुल शेठ, अरे लिजेंड मध्ये काय टाकणार, टोटल रेव्हेन्यू बाय कॉलेज नेम ना, काय होतं ते, एज्युकेशनल लेवल. एज्युकेशन लेवल टाकायला लागेल. हा, काय टाकू तिथं, एज्युकेशन एज्युकेशनल लेवल. ओके, तू म्हणतो म्हणून टाकतो. कस्टमर नेम कुठे गेलं, कस्टमर लुकअपचा टेबल, एज्युकेशनल लेवल आहे ना याच्यामध्ये, करू ट्राय, आले समथिंग काहीतरी, एबीसी ना, हे नाही टाकत, एबीसी काय दिसतं का आपण जे चेंज केलेलं, हां एज्युकेशन लेवल आले का, बॅचलर्स हाय डिग्री. मला काय दाखवायचं, ह्याच्या वाईज काय दाखवायचं, टोटल रेव्हेन्यू दाखवायचा बाय एज्युकेशनल लेवल. ओके, व्हॅल्यूज मध्ये काय ऍड करतो, एज्युकेशनल लेवल, टोटल रेव्हेन्यू कुठे केलं, व्हॅल्यूज मध्ये काय ऍड केलं मी, टोटल रेव्हेन्यू. आला समथिंग, छान दिसतंय का, यूज काय आला, इथं काय दाखवतो मी, फक्त कस्टमर रिलेटेड रिपोर्ट दाखवतोय. फर्स्ट काय केलं मी, कस्टमरची इन्कम कॅटेगरी वाईज काय दाखवला, टोटल रेव्हेन्यू जनरेट केला. म्हणजे हे तर मला काय आलं, कोणत्या इन्कम थ्रू मला जास्त रेव्हेन्यू येतोय, राईट. इथं समथिंग हाय इन्कम होतं, त्या थ्रू मला 97% समथिंग रेव्हेन्यू येतोय, राईट. बरोबर, त्या थ्रू मी काहीतरी डिस्काउंट लावू शकतो माझे जे बिझनेस असेल त्यामध्ये, राईट. देन मला काय दिसलं सेकंड, की इन्कम कॅटेगरी आहे ह्याच्यामधून समथिंग 1.48% येतोय. यांच्यासाठी काहीतरी वेगळं मी डिमांड करू शकतो, और वेगळं एक पेज डेडिकेट करू शकतो समथिंग ऑफर्सचं, राईट. हे यूज का होतं, का आलं, कस्टमर पेज आपण का बनवतोय, कस्टमर रिलेटेड आपल्याला काय करायचे, इन्फॉर्मेशन दाखवायची. ओके, देन एक आपण लास्ट सिलेक्ट करू कस्टमरला मॅट्रिक्स टेबल. ओके, जे तुम्हाला होता टेबल यूज करू शकतो आपण ते. आता आपल्याला इच कस्टमरचा डेटा दाखवायचा आहे, टोटल रेव्हेन्यू, टोटल कस्टमर, आपलं टोटल ऑर्डर्स, टोटल प्रॉफिट, टोटल रिटर्न रेट पर्सेंट. ते कशा थ्रू दाखवणार आपण, टेबल और मॅट्रिक्स थ्रू. आता मी काय करतो, मॅट्रिक्स चूज करतो. ओके, काय रोज मध्ये काय ऍड करू, कस्टमर नेम, फर्स्ट नेम, आले समथिंग काय, मला काय दाखवायचं, इस कस्टमर वाईज टोटल रेव्हेन्यू, टोटल ऑर्डर्स. ओके, व्हॅल्यूज मध्ये ऍड करणार, राईट. मी टोटल रेव्हेन्यू आला समथिंग, टोटल प्रॉफिट, टोटल ऑर्डर करतो, टोटल ऑर्डर, राईट. अँड टोटल अजून काय टाकू शकतो, प्रॉफिट काय ते समथिंग. ओके, अँड देन रिटर्न रेट पर्सेंट समथिंग आहे, त्याला आहे तर मग कमी करायला लागेल. ठीक आहे, त्याला होऊ दे. ओके, ह्यातून काय दाखवलं मी, इच कस्टमरची डिटेल्स मॅट्रिक्स थ्रू, राईट. केव्हा यूज करायचं का आलं, मॅट्रिक्स अँड टेबल,
तर तुम्हाला मल्टिपल इन्फॉर्मेशन दाखवायची असेल एकाच कस्टमर रिलेटेड किंवा एकाच कॉलम रिलेटेड, राईट. माझा कॉलम कोणता होता? एकच होता. कोणता? फर्स्ट नेमचा. पण त्या फर्स्ट नेम थ्रू मी काय दाखवलंय? टोटल रेव्हेन्यू, टोटल प्रॉफिट, टोटल ऑर्डर्स अँड रिटर्न रेट पर्सेंट, राईट. त्यासाठी यूज काय केलं मी? मॅट्रिक्स. फर्स्ट ऑर्डर कस्टमर फ्लो येतोय, हम्म. तो जर चेंज झाला तर खालचे टोटल ऑर्डर्स आणि टोटल रेव्हेन्यू आपल्याला मॅन्युअली चेंज करायला लागतील ना, कारण आपण त्याचं नाव हे दिलेलं आहे. काय म्हणलं? फर्स्ट नेम आपण आता समजा टॉपला फ्लो नाव आहे, समजा हम्म. तो चेंज झाला हम्म. तर बाकी सगळ्या डेटाचं चेंज होईल, पण ते टोटल ऑर्डर्स आणि टोटल हे दोन का? मॅन्युअली चेंज करायला मॅन्युअल चेंज करा, फिल्टर मध्ये जाऊन लागेल. सेम ऑटोमॅटिकली नाही चेंज होणार. कनेक्ट केलं तर मी नाही होत. कसं ते गाणं कनेक्ट करणार? लागतं. व्हिज्युअलला व्हिज्युअल कनेक्ट नाही होत. रिपोर्टला रिपोर्ट कनेक्ट होतात. आपली फिल्टरचे किती टाईप होते? 3 टाईप. फर्स्ट काय होता? व्हिज्युअल लेवल, म्हणजे फक्त पर्टिक्युलर व्हिज्युअल लेवल. सेकंड पेज लेवल आणि थर्ड वन इज रिपोर्ट लेवल. व्हिज्युअलला व्हिज्युअल कनेक्ट नाही होत, पेजला पेज कनेक्ट होऊ शकतं. याला एडिट करायचं का जरा याच्यामध्ये? हे घाण दिसते. सगळ्यांचं झालं एवढं? नाव काय आलं तुमचं? यान शान समथिंग काय ते नाव आलं असं? यान. पांडुरंग कुठे गेला? हा, कुठे गेला? काल आपल्या रे काल गेलेला काय कुठं? हा, काय 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 म्हणलं रे? सोपं आहे ना व्हिज्युअलायझेशन करणं? काय अवघड आहे? तुम्हाला जर कंपनीमध्ये कोणत्या इंटरव्ह्यूला डॅशबोर्ड बनवायला लावलं तर बनवताल का? इझी ना. फक्त मॉडेलिंग असली तर मग आहे विषय. लावायला लागलं तर वापस काय आता तिथे 3 पेज आहेत आपले. सेकंड मध्ये आपले फिल्टर आहे समजा जे हव्या पेज वरचं आपल्याला काय बघायचं तर वापस सेकंड पेज वर येऊन आपण ते फिल्टर, बट तुझी स्पेस पण वाचती ना. एकदा सिलेक्ट कर, सगळ्या पेजला रिफ्लेक्ट होणार ते. चालेल. आणि तुला 10 पेज आहेत तुझे आणि एकाच पेजला तू स्लायसर लावलंय, तर फक्त त्या पेजला सिलेक्ट करायचं, बाकी सगळे रिफ्लेक्ट होतात. चालेल का? तू प्रत्येक पेजला ऍड करत बसणार स्लायसर? नाही ना, पॉसिबल नाही ना. डोक्यावरून जाते का? नाही ना, सोपं आहे ना. एडिटिंग करा तुम्ही नंतर, मला कंटाळा लागला आता ते एडिटिंगचा. मला आवडत नाही एडिटिंग पार्ट, हे बंगाली. नाही असं नाही. ओके ओके. देन आता राहिलं का? एक लास्ट पेज राहिलंय. कोणतं राहिलंय? प्रोडक्ट रिलेटेड दाखवायचं का? गाईज, प्रोडक्टची डिटेल्स राहिली ना, प्रोडक्टचं पेज राहिलं ना. काय झालं? का हसताय सगळे? काय विषय झाला? प्रोडक्ट समरी दाखवू किंवा प्रोडक्ट रिलेटेड डिटेल्स? पेज ऍड करतो मी प्रोडक्टचं. कम्प्लीट झालं ना कस्टमर सगळ्यांचं? एव्हरीवन दाखवू का परत? सरच कुठे लॅपटॉप? झालं कम्प्लीट? देविका पूर्ण कम्प्लीट झालं एवढं? कोणते बाकी? काय नाव काय येतंय?
ठीक आहे थांब बघू नंतर बघू क्लोए नाही ना तुमचं दुसरं नाव आहे ना ते ठीक आहे बघू ते पण मिनिंगफुल वाटत नाही ना. काय फ्लोच्या जागी जर दुसरं कुठलं नाव घेतलं तर खालचं चेंज व्हायला पाहिजे ना. कोणतं चेंज व्हायला पाहिजे टोटल खालचं का चेंज होईल चेंज का व्हायला पाहिजे खालचं जसं आपण फिल्टर लावून तसं चेंज होतं ना म्हणजे ऑटो चेंज व्हायला पाहिजे ना सर. मी तर क्लिक करतो झालं का चेंज मी तर क्लिक करतो समथिंग कुठं झालं plan झालं. अरे सॉरी सॉरी हे का चेंज करायचं म्हणतोय काय म्हणतो? जर दुसऱ्या कुठल्या कस्टमरचं नाव घेतलं हा टोटल ऑर्डर टोटल चेंज व्हायला पाहिजे ना. सर टॉप वाला जर चेंज झाला ना तर खालचे पण चेंजेस व्हायला पाहिजे ना. मग तुम्हाला ते सेपरेट सिलेक्ट करावं लागेल आपला KPI सर एकच राहणार ना. एकच राहणार राईट टॉपच दाखवायचंय मी तर नाव चेंज करू का नाही सर टॉप वाला जर चेंज झाला तर त्याची ऑर्डर बघू चेंज आपण व्हायला पाहिजे ना. बघू चेंज दोन काय नाव आहे याचं? क्लोई तोच आहे ना मी आता दुसरा सिलेक्ट करतो ऍडियन सिलेक्ट करतो मॅन्युअली चेंज करा. मॅन्युअल चेंज करतो तेच कसं नाही होणार जर बाय चान्स हा दुसरा सिलेक्ट असेल बाय चान्स म्हणतोय मग त्याप्रमाणे रिफ्लेक्ट होईल तेव्हा मॅन्युअलीच करावं लागेल ते मोस्ट ऑफ दी गोष्ट फक्त काय करायचं ड्रॅग ड्रॉप तर करायचंय जर समज आला तुझा मॅनेजर आणि विचारलं कोणत्या कस्टमरने जास्त रिव्ह्यू करून दिलं दाखव मला कसं दाखवणार फिल्टर यूज करत बसणार सारखं स्लायसर यूज करत बसणार स्लायसर जरी यूज केलं कसं दाखवणार माहिती तुला कोणता कस्टमर आहे जास्त नाही माहिती राईट त्यासाठी फिल्टर ऑप्शन आहे फिल्टर पेन ओके मी काय म्हणलं जेव्हा तुला स्टॅटिक इन्फॉर्मेशन दाखवायचं स्टॅटिक म्हणजे काय टॉप 5 टॉप 10 टॉप 2 टॉप 1 हे काही इन्फॉर्मेशन जेव्हा दाखवायचे असतात तेव्हा फिल्टर पेन यूज करा बट तुम्हाला डायनेमिक दाखवायचं म्हणजे काय इयर वाईज तुमच्याकडे मल्टिपल इयर्स आहेत मल्टिपल कस्टमर आहेत मल्टिपल कॅटेगरीज आहेत तेव्हा स्लायसर यूज करा काय डायनेमिक म्हणतो प्रोडक्ट समरी प्रोडक्ट दाखवतो प्रोडक्ट डिटेल्स देन एक व्हिज्युअल एक गॉज पॅरामीटर म्हणून आठवतंय गॉज कशासाठी यूज करतो आपण कंपॅरिझन करायचं आपल्याला आपल्या सेल्सची राईट म्हणजे एक टार्गेटेड व्हॅल्यू असते ते टार्गेटेड व्हॅल्यू अचीव केले की नाही हे दाखवायचं आपल्याला त्यासाठी आपण दोन यूज करू शकतो फर्स्ट वन इज काय लाईन फर्स्ट केपीआय कार्ड कशासाठी यूज केलेलं मी जेव्हा तुम्हाला कंपनीचे टार्गेट अचीव झाले की नाही हे दाखवायचं राईट दोन व्हिज्युअल आहेत माझ्याकडे फर्स्ट वन इज केपीआय जे आपण फर्स्ट पेजवर दाखवलेलं दिसतं काय ग्रोथ बाय रेव्हेन्यू समथिंग पर्सेंट इंक्रीज झाले डिक्रीज झाले याच्यावरून शो होत आहे सेकंड वन इज गॉज पॅरामीटर ओके सो आपण प्रोडक्ट डिटेल्स मध्ये गॉज पॅरामीटर यूज करू ओके इथं आहे समथिंग गॉज त्याला सिलेक्ट करतो ओके माझा काहीतरी टार्गेटेड रेव्हेन्यू असेल ओके टार्गेटेड रेव्हेन्यू असेल माझं काहीतरी ते मला अचीव झालं की नाही चेक करायचं ओके सो फर्स्ट काय विचारतोय तुम्हाला इथं व्हॅल्यू ओके काय विचारतोय व्हॅल्यू मध्ये काय पास करणार मी टोटल रेव्हेन्यू मला असं बघायचं होतं की 20% इन्क्रीज झाले माझं टार्गेट काय होतं 20% सेल माझा इन्क्रीज झाला पाहिजे किंवा रेव्हेन्यू इन्क्रीज झाला पाहिजे त्यासाठी माझी काय व्हॅल्यू आहे का आता नाहीये त्यासाठी आपण एक मेजर क्रिएट करू टार्गेटेड व्हॅल्यू नावाचं ओके कॅल्क्युलेशन राईट क्लिक मेजर कोणता मेजर सिलेक्ट करणार टार्गेटेड रेव्हेन्यू आता आपल्याकडे काहीतरी टार्गेट नाहीये ना राईट कोणतं टार्गेट आहे का तुमच्याकडे नाही त्यासाठी मी काय करतो एक मेजर क्रिएट करतोय टार्गेट रेव्हेन्यू म्हणून टार्गेट रेव्हेन्यू ओके काय लिहिणार पास काय करणार 20% इंक्रीज टोटल रेव्हेन्यू पास करू मल्टीप्लाय बाय 20% increase multiply by 0.2
0.2 हे डिक्रीज झालं. 1.2 अतुल शेठ 2.1 210% करतो का? 1.2 100 प्लस 20%. मल्टिप्लाय कसं करता तुम्ही? इन्क्रीज काढायचं तर टोटल रेव्हेन्यू मल्टिप्लाय बाय 20 डिवाइड बाय 100, राईट? 1.2. अरे येतं की नाही मॅथ्स तुम्हाला? एंटर करतो. समथिंग टार्गेटेड रेव्हेन्यू काय झालं? जनरेट झाला माझा. ओके, हे जी व्हॅल्यू दिसते का तुम्हाला टोटल व्हॅल्यू, ही नेहमी ह्याच्यात डबल दिसते. ओके, 15.94 ही नेहमी डबल दिसते का? कारण की माझ्याकडे टार्गेटेड रेव्हेन्यू आहे का आता? नाहीये. त्यामुळे त्याने काय केलं, बाय डिफॉल्ट त्याने काय घेतलं, ह्याच्यात डबल व्हॅल्यू घेतली. ओके, मी काय करतो टार्गेटेड मध्ये आता पास करतो टार्गेटेड रेव्हेन्यू टार्गेट व्हॅल्यू मध्ये. ओके, इथं टार्गेट व्हॅल्यू आहे, ड्रॅग करतो. आलं समथिंग? किती समथिंग काय ते असेल. 19.53 कंपॅरिझन साठी पाय चार्ट यूज करू शकतो सर. पाय चार्ट मध्ये पण एकदम खाली वरी दाखवली की कर की यूज मग. मला एक सर दुसरी use करणार होता. कंपॅरिझन पाय चॅट किंवा सॉरी पाय चॅट म्हणतोय, कॉलम चॅट म्हणतोय ना. कॉलम चॅट खाली वर खांबा तेच म्हणतोय. कॉलम चॅट केव्हा यूज करणार? जेव्हा मल्टिपल कॅटेगरी असेल तर 2 कॅटेगरीमध्ये कंपॅरिझन करायचंय. आता मला कशामध्ये कंपॅरिझन करायचं होतं का? नव्हतं. मला आता काय दाखवायचं होता? ग्रोथ दाखवायचा होता. जे टार्गेटेड व्हॅल्यू ते अचीव्ह केलं दाखवायचं होतं. त्यासाठी मी काय यूज केलं? गॉच पॅरामीटर. बट जर तुझ्याकडे 2 कॅटेगरी असतील, ए नावाचं आणि बी नावाचं, त्यामुळे तुला कंपॅरिझन करायचंय, मग तेव्हा तू कॉलम चॅट यूज कर. हा काय येतंय? कसं काय? 2 मिनिट थांब. तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये केलं का? नॉर्मल कॅल्क्युलेशन. द मल्टिप्लाय बाय 20 डिवाइड बाय 100 करा. ओके, करू शकतो टोटल रेव्हेन्यू आणि मी काय केलं? फक्त टार्गेटेड व्हॅल्यूच्या ऐवजी मी काय केलं तर मॅक्सिमम व्हॅल्यू मध्ये शो केलं. ओके, तर मॅक्सिमम व्हॅल्यू मध्ये काय दाखवलं त्यांनी मला? 19 पॉईंट समथिंग 13 मिलियनचा टार्गेटेड व्हॅल्यू असेल माझी, आणि अचीव किती झाली माझी? 15.94 मिलियन, राईट? प्रत्येक कंपनी गेल्यामध्ये काही ना काही टार्गेट असतं ना, राईट? त्या थ्रू आपण दाखवू शकतो. ओके, ह्याच्यामध्ये मल्टिपल तुम्ही टार्गेट नाही शो करू शकत. ओके, मल्टिपल टार्गेट, एकच टार्गेट असतं गॉच पॅरामीटर. कॉलमसाठी करू शकतो टार्गेट व्हॅल्यू आणि ह्याला कम्पेअर करायचं टोटल दाखवा. रेव्हेन्यू. बट प्रत्येक व्हिज्युअलचं काही ना काही यूज आहे ना, डिफरंट यूज. तुम्ही प्रत्येक गोष्ट कशा थ्रू पण दाखवू शकता. मल्टिपल टार्गेट असेल तर करू शकतो. Right. चांगलं नाव देतो काहीतरी, टार्गेट रेव्हेन्यू. इथं गॉज ऍक्सिस थ्रू पण कलर चेंज करू शकतो आपण. कलर्स मध्ये जाईल, नाही तर फिल करेल. काय करू? ब्लॅक करून टाकू याला. कशा थ्रू मध्ये गेलो? फॉर्मॅट व्हिज्युअल मध्ये गेलो. व्हिज्युअल्स मध्ये गॉज ऍक्सिस म्हणून एक पॅरामीटर आहे. गॉज ऍक्सिस वर क्लिक केलं, नाही इथं फिल कलर म्हणून आहे. कलर्स ड्रॅग करा जस्ट, आणि इथं फिल कलर आहे, टार्गेट कलर येईल. ओके, त्यातून मग गेलं, त्याला फिल केलं जस्ट. ओके, आता आपल्या टार्गेट ऑर्डर्स दाखवायचे बाय 50%, बाय 50%. ओके, मेजर क्रिएट करू. एक मेजर क्रिएट, स्विच ऑफ व्हायचा लॅपटॉप. काय यूज करणार? टोटल ऑर्डर्स. मल्टिप्लाय बाय 200 करू का? 1.5. अगेन एक गॉच पॅरामीटर सिलेक्ट करत. काय चालू रे मागं? इंटरव्ह्यूला जर नाही आला ना तुम्हाला, मग सांगतो मी बरोबर. व्हॅल्यू मध्ये काय ऍड करू?
काय ऍड करू? ते measure बनवतात. ते ऍड करू, टार्गेट ऍड करू. टोटल ऑर्डर ट्रॅक करतो ना भावा. तू टार्गेटेड का ठेवतोय तिथं? तुझ्याकडे सेपरेट आहे ना टार्गेटेड व्हॅल्यू म्हणून, आणि एक मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, राईट? काय करू? मला फिल्टर कंडिशन काय होती? टोटल ऑर्डर्स वर दाखवायचे मला 10% 50% इन्क्रीज झालंय की नाही, राईट? कशावर? टोटल ऑर्डर्स वर. सो मी सिलेक्ट करू टोटल ऑर्डर्स व्हॅल्यू मध्ये. आलं त्याने काय घेतलं? डायरेक्ट डबल घेतलं. 13-26 असणार आहे, पण इथं समथिंग काहीतरी व्हॅल्यू असेल 13 पॉईंट समथिंग, त्यामुळे 27 येते. ओके. आणि माझी काय टार्गेटेड काय आहे? कुठे गेलं? मॅक्सिमम मध्ये ठेवतो त्याला मी. ओके. 20K काय टार्गेट होतं माझं, 50% इन्क्रीज झालं. कळतंय? डोक्यावरून जाते नाही कळते? तर टार्गेट व्हॅल्यू मध्ये घेऊन बघा तरी येईल. घेतो की बाबा. काय आलं 20K, आणि त्याने काय दिले? डबल दिली आहे त्या इथं. 100% काय करतोय गॉस पॅरामीटर जे इथं दिसतं ना 27K इथं दिसतंय, त्याचं 100% देते डायरेक्ट, 13चे डबल करतंय. बट जर मी मॅक्सिमम कुठे गेलो ते, हे दिसतं हे तुझं टार्गेटेड व्हॅल्यू अशी लाईन, हे तुझं पेट्रोलचं कार्ड असतो ना, राईट? स्पीडोमीटर त्या टाईप मध्ये. काय नाही कळतंय? बोला पटकन, काय नाही कळतंय? सिम्पल व्हिज्युअल आहे. मला काय दाखवायचं होतं? किती पर्सेंट माझं काय ते टार्गेट होतं 50% इन्क्रीज झालेत की नाही मला चेक करायचंय, राईट? काय करायचंय? तुम्ही कंपनीमध्ये जाता कोणतं ते काय ते टार्गेट असतं इयरचं, मंथचं, राईट? 50% इन्क्रीज झाला असं माझं टार्गेट होतं इयरली. ओके. इयरली काय टार्गेट होतं माझं? 50% इन्क्रीज व्हायलाच पाहिजे माझ्या ऑर्डर्स. माझे ऑर्डर किती आता? 13,000 आहेत, राईट? 15% इन्क्रीज झाल्यानंतर किती होणार होत्या त्या? 20,000. बट मी अचीव किती केल्यात? 13,000 केल्यात ना. पुढचे 7,000 केलेत का? नाही केलं. त्यामुळे हे दाखवू शकतो ना मी, राईट? आता काय आलं? झोप आली काय? जस्ट टायटल चेंज करतो. काय कळत नाही? बोला पटकन. काय कळत? टार्गेट किती होतं? 20K चा की 27? 20,000. मी काय म्हणलं? हे 27,000 काय आहे? 27,000 काय आहे? टोटल हे 13,000 आहे का? 13,000चा 100% होऊन डबल येतो डायरेक्ट इथं. ऑटोमॅटिकली तो काय घेतोय? डबल घेतोय, राईट? पण माझं टार्गेटेड व्हॅल्यू किती आहे? ते लाईन येते ना काहीतरी 20,000. हे माझं टार्गेटेड व्हॅल्यू आहे. 20 जर पकडलं तर झालं की 50%. कसं काय 15% झालं? 20 चे किती? 10,000 50% होती. कसं काय बाबा? सांग मला कसं काय? 20 चं टार्गेट आहे. हम्म. 10,000 50% होतं ना आपलं. 27 आहे ना. हे बघ, मला काय दाखवायचं होतं? माझ्या कंपनीमध्ये काय ते टार्गेट असेल. माझ्या आज 1 ऑर्डर आहे, 5 ऑर्डर आहे, राईट? मला वर्षभरानंतर त्या किती पाहिजे? 10 ऑर्डर पाहिजेत, राईट? किती पाहिजे? 10 ऑर्डर. म्हणजे किती पर्सेंट इन्क्रीज झालं? किती पर्सेंट इन्क्रीज झालं? हा, माझ्या कंपनीमध्ये आज 5 ऑर्डर आहेत, राईट? आणि मला त्या ऍट द इयर ऑफ एंड 10 ऑर्डर पाहिजेत. हे माझं टार्गेट झालं. माझं टार्गेट काय? 10 ऑर्डर्सचं. माझ्याकडे किती इयरच्या स्टार्टिंगला? 5 ऑर्डर्स. किती पर्सेंट इन्क्रीज झालं? 50% डबल होती व्हॅल्यू. तर माझी टार्गेटेड व्हॅल्यू काय आली? 10 ऑर्डर्स, राईट? म्हणजे इथं किती आली? 20K. माझी टार्गेटेड व्हॅल्यू काय? 20,000. म्हणजे आपली काय झाली? 10. आणि माझ्या पहिल्या महिन्याला किती होते? 5. मी अचीव किती केली? 13,000. कम्प्लीट झालं टार्गेट. गॉस पॅरामीटर काय दाखवतं? इफ तुमची काय ती टार्गेटेड व्हॅल्यू असेल, प्रत्येक कंपनीची काही ना काही टार्गेटेड व्हॅल्यू असते. रेव्हेन्यू मध्ये टार्गेट असतं, प्रॉफिट मध्ये टार्गेट असतं, ऑर्डर्स मध्ये टार्गेट असतं, राईट? सेल्स डिपार्टमेंटचं. ते कम्प्लीट झाले की नाही हे मला चेक करायचंय. आता क्लिक.
कळलं. ऑनलाईन ऑनलाईन तर झोपलेत काय ऑनलाईन नवीन आहे का कोण ऑनलाईन हे बघा आत्ता फक्त हे का समजून घ्या की कोणतं व्हिज्युअल कधी यूज करायचं जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जाताल तेव्हा प्रत्येक प्रोजेक्टच्या अलोकेशन मध्ये काहीतरी केपीआयस फाइंड करायचे असतात त्या बिझनेस ओनरला काय रिक्वायरमेंट आहे एक्झॅक्ट और आपल्या थ्रू आपण करू शकतो ठीक आहे थर्ड काय दाखवू प्रॉफिट दाखवू का दाखवू प्रॉफिट दाखवू अगेन टार्गेटेड प्रॉफिट ओके शेट टार्गेटेड प्रॉफिट ठीक है न्यू मेजर टार्गेटेड प्रॉफिट किती पर्सेंट इन्क्रीज होईल 30% समथिंग इन्क्रीज करतो ओके म्हणजे आज जर माझ्याकडे 10 रुपये असतील ओके उद्या किती रुपये व्हायला पाहिजे किती रुपये व्हायला पाहिजे 30% इन्क्रीज होते ओके 30% आज माझ्याकडे 10 रुपये माझ्या वर्षाच्या एंडला मला ते 30% इन्क्रीज झाले की नाही हे बघायचे किती रुपये होतील किती 30 रुपये 30 कसं काय रे 300% 13 रुपये व्हायला पाहिजे ना 10 रुपये माझ्या वर्षाच्या एंडला किती व्हायला पाहिजे 13 रुपये हे मला चेक करायचंय काय करायचंय प्रॉफिट चेक करायचंय ओके धन्य आहे तुम्ही धन्य तुम्हाला मॅथ शिकवायची गरज आहे का स्टॅटिस्टिक्स शिकवायची गरज आहे का मी नाही घेणार पण नको आहे अभि घेईल लागतो की मी कुठं नाही म्हणत टोटल प्रॉफिट मल्टिप्लाय बाय 1.3 मल्टिप्लाय बाय 30 डिवाइड बाय 100 शॉर्ट फॉर्म मध्ये 1.3 हो 1.3 एंटर काय ते टार्गेटेड प्रॉफिट झालं माझं राईट मी अगेन काय होतं गॉज पॅरामीटर घेऊ का गॉज पॅरामीटर घेऊ राईट देन व्हॅल्यू मध्ये काय ट्रॅक करणार मी टोटल प्रॉफिट कुठे गेले टोटल प्रॉफिट आणि टार्गेटेड मध्ये टार्गेटेड प्रॉफिट कुठे गेलं किती यायला पाहिजे होतं माझं 8.66 मिलियन यायला पाहिजे होतं पण अचीव किती होते माझ्याकडे 6.6 मिलियन 66 मिलियन म्हणजे जवळजवळ 20% कमी झाले राईट हे सांगू शकतो ना मी ह्या इनसाइट्स तू सांगू शकतो ना एवढं प्रॉफिट होतं माझं एवढं झालं काय आलं आता नक्की कुठे चाला बस झाला एक लास्ट घेऊ आणि मग तुम्हाला डॅक्स लिहायला देतो मी जाणार नाही मी तर थांबते हा आई शपथ चार्जच होत नाहीये